मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी पार पडली। यावेळी आरोपी वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्तीबाबत केलेल्या अर्जावर दोन्ही पक्षांच्या वकिलांकडून युक्तिवाद झाला। आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची देखील उपस्थिती होती। यावेळी वाल्मिक कराडला दोषमुक्त करण्याच्या अर्जावर तसेच प्रॉपर्टी सील करण्याच्या अर्जावर देखील न्यायालय येत्या 22 जुलै रोजी निर्णय देणार असल्याची माहिती उज्ज्वल निकम यांनी दिली। तसेच वाल्मिक कराडला बीडमधून नाशिकच्या तुरुंगात हलवणार का, या संदर्भात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काय सांगितलंय पहा। तर आज युक्तिवाद झाला आणि मालमत्ता जप्तीच्या अर्जावरती नेमकं काय? वाल्मिक कराड याच्या दोषमुक्तीच्या अर्जाचा निकाल न्यायालय दिनांक 22 जुलै रोजी देणार आहेत असं आज त्यांनी स्पष्ट केलं। त्याचप्रमाणे आरोपींची जी प्रॉपर्टी जप्त करण्याचे जे अर्ज सरकारतर्फे देण्यात आलं होतं त्या संदर्भात कोल्हे वकिलांनी युक्तिवाद केला आणि त्याचा देखील निकाल 22 जुलैला देण्यात येईल असं न्यायालयाने आज घोषित केलं। इतर जे काही अर्ज होते इतर आरोपींचे की ज्यांनी देखील त्यांची प्रॉपर्टी जप्त करू नये अशा तऱ्हेची त्यांनी विनंती जी न्यायालय केलंय त्या संदर्भातला अर्जाचा निकाल देखील 22 जुलैला न्यायालय जाहीर करणार आहे। कारण की नाशिकमध्ये हलवण्याची नाही याबद्दल मला माहिती नाही। हा तुरुंग प्रशासनाचा अधिकार आहे आणि तुरुंग प्रशासन या बाबतीत निर्णय घेईल। वाल्मिक कराडला कोणत्या तुरुंगात ठेवणं अधिक सुरक्षित राहील याबद्दल तुरुंग प्रशासनाचा निर्णय असतो। आता काय अर्ज अद्याप न्यायालयात अशा प्रकारचा अर्ज कोणताही आलेला नाही आणि त्याबद्दल न्यायालयाने आमच्याकडे देखील विचारणा केली नाही। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।